सर्वांना मित्रांनो, जे आपले अपंग बांधव आहेत, डिसेबल बांधव आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे। यामध्ये मित्रांनो आपल्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि यूडीआयडी कार्ड हे मिळवण्यासाठी आपल्याला काय प्रोसेस करावी लागेल हे तुम्हाला मी दाखवत आहे। तर मित्रांनो बघा, इथे आपण एक वेबसाईट ओपन केलेली आहे। वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे हिंदी आणि इंग्लिश दोन ऑप्शन दिसत आहेत आपल्याला। तर आपण काय करतोय, चलो हिंदीमध्ये तुम्हाला मी नोटिफिकेशन्स वाचून दाखवतो आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये ॲप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चलो, तर बघा, स्टेप्स टू गेट यूडीआयडी कार्ड अँड डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे काय की तुम्हाला यूडीआयडी कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी काय स्टेप फॉलो करावं लागतील हे या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्हाला, बरोबर। सुरुवातीला आपल्याला काय करायचंय बघा, एक नंबरची स्टेप आहे सबमिट युअर ॲप्लिकेशन। म्हणजे काय, जे आता मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे तुम्हाला की ॲप्लिकेशन जे आहे ते कसं सबमिट करायचं। मेन पार्ट हाच आहे मित्रांनो की ॲप्लिकेशन सबमिट कसं करायचं, बरोबर। यानंतर मित्रांनो दुसरा आहे व्हिजिट द हॉस्पिटल सीएमओ ऑफिस। म्हणजे आपल्या ॲप्लिकेशन करताना आपल्याला एक हॉस्पिटलचं नाव निवडावं लागतं, त्या हॉस्पिटलला आपल्याला व्हिजिट करावे लागते। व्हिजिट करायचे दोन नंबरचं स्टेप आहे। तीन नंबरचं आहे व्हेरिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन्स। म्हणजे काय की जे आपलं ॲप्लिकेशन्स आहे ते ॲप्लिकेशन जे केलेलं आहे आपण ते हॉस्पिटलच्या जे पण मेडिकल ऑथॉरिटी असतील ते आपलं व्हेरिफिकेशन करतील मित्रांनो, बरोबर। त्यानंतर असेसमेंट बाय स्पेशलिस्ट डॉक्टर्स। म्हणजे काय, थोडंसं झूम आउट करून दाखवतो मी तुम्हाला बघा। तर स्पेशलिस्ट डॉक्टर जे असतील, तुम्ही ज्या एखाद्या अवयवाने अपंग आहात त्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर ते तुम्हाला असेसमेंट मध्ये चेक करणार आहेत। त्यानंतर रिव्ह्यू बाय मेडिकल बोर्ड आणि लास्टला आहे यूडीआयडी कार्ड जनरेशन अँड डिस्पॅच। आता डिस्पॅच म्हणजे जनरेशन म्हणजे काय, तुम्ही ऑनलाईन पाहू शकता आणि डिस्पॅच झाल्यानंतर ते तुमच्या घरी जे तुमचा ॲड्रेस आहे आधार कार्डावरचा त्यावरती ते पोहोचणार आहे, बरोबर। आता हे सगळे आपण ज्या प्रोसेस आहे ती प्रोसेस अंडरस्टूड केलेली आहे, समजून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, या बॉक्समध्ये क्लिक करायचंय आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे, बरोबर। सबमिट वरती क्लिक केलंय अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला दिसेल 5 ऑप्शन्स आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5। त्यातल्या पहिल्या ऑप्शन्स मध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की आय हॅव नेव्हर ऑब्टेन एनी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट यूडीआयडी कार्ड। म्हणजे कोणत्याही पोर्टलवरून मी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा यूडीआयडी कार्ड घेतलेलं नाहीये। म्हणजे काय, आपण पूर्ण फ्रेश आहोत, आपल्याकडे काहीच डॉक्युमेंट्स नाहीये, तर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट सबमिट वरती क्लिक करायचं। पण त्याच्या अगोदर हे बाकीचे ऑप्शन्स काय आहेत ते जाणून घेऊया। दोन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो, आय डू नॉट हॅव डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इश्यू थ्रू यूडीआयडी पोर्टल बट आय हॅव डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इश्यू थ्रू अदर प्लॅटफॉर्म्स मीन्स फॉर एक्झाम्पल फिजिकली मॅन्युअली इश्यू डिसॅबिलिटी सर्टिफिकेट। आता बघा, यूडीआयडी कार्ड याच्या अगोदर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने डिसॅबिलिटी सर्टिफिकेट भेटत होते, बरोबर। अपंगत्व प्रमाणपत्र जे आहे ते आपल्याला ऑफलाईन पद्धतीने मिळत होते। ते जर असेल तर आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे, बरोबर। यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो की आय हॅव अप्लाइड फॉर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा यूडीआयडी कार्ड बट माय यूडीआयडी ॲप्लिकेशन वॉज रिजेक्टेड। म्हणजे काय की आपण ॲप्लिकेशन केलं होतं बट ते रिजेक्ट झालेलं आहे। तर आपल्याला काय करायचं, ते ॲप्लिकेशनचा नंबर टाकायचा आहे आणि इथे डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। यानंतर आहे मित्रांनो 4 नंबरचा ऑप्शन बघा, I have obtained disability certificate UDID card but require a new UDID card because। आता काय, आपण आपल्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट पण होतं आणि यूडीआयडी कार्ड पण होतं, बरोबर। पण मला नवीन पाहिजे, तर का बघा त्याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी। पहिला आहे माय डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कार्ड हॅज एक्सपायर। म्हणजे जर तुमचं परमनंट नसेल तर तुम्हाला ते एक्सपायर कार्ड होऊ शकतं। यानंतर 2 नंबरचा आहे हरवलंय, तुमचं हरवलंय कार्ड। तिसरा आहे किंवा डिसॅबिलिटी ऑदर डिटेल इज इनकरेक्ट। म्हणजे काहीतरी दुरुस्ती करायची आहे त्याच्यामध्ये, बरोबर। आणि शेवटचा आहे सगळ्याच गोष्टी तुमच्या त्याच्यामध्ये चुकलेल्या आहेत। या 4 पैकी एक ऑप्शन वरती आपण क्लिक करतोय, बरोबर, किंवा 4 पैकी 4 वरती क्लिक करतोय आणि सबमिट करतोय, तर आपल्याला पुढे जाणार आहे आपलं मित्रांनो ते, बरोबर। हे झालं 4 नंबरचं ऑप्शन। त्यानंतर आहे पाचवा ऑप्शन बघा, आय हॅव अप्लाइड फॉर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बट माय यूडीआयडी ॲप्लिकेशन इज स्टील पेंडिंग। म्हणजे काय की मी अप्लाय केलं होतं बट जे ॲप्लिकेशन आहे ते पेंडिंग मध्ये आहे। तर तुम्हाला काय करायचं, ते ॲप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख करून सबमिट करायचं आहे।
आता आत्ताचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो आहे पूर्ण फ्रेश, म्हणजे तुमच्याकडे काहीच नाहीये, तर त्यासाठी काय करावं लागेल हे मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्हाला. तर बघा, सुरुवातीला आपण क्लिक केलेलं आहे, त्यानंतर सबमिट वरती क्लिक करतोय मित्रांनो आपण. बरोबर, सबमिट वरती क्लिक केल्यानंतर इथे आलंय बघा, द इंटर आधार नंबर इज ऑलरेडी इन यूज, म्हणजे मी जुनं जे ऍप्लिकेशन केलं होतं ते तुम्हाला तिथे दाखवतोय, त्याच्यामुळे ते असं आलेलं आहे. तर आपण काय करतोय, फ्रेश मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन करायचं. त्यासाठी काय करायचंय, सुरुवातीला बघा आपण गुगल वरती जातोय, इथे आपल्याला UDID रजिस्ट्रेशन सर्च करायचे. बरोबर, आता इथे बघा वेगवेगळे ऑप्शन्स आलेले आहेत. अप्लाय फॉर UDID वरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो, अप्लाय फॉर UDID वरती जेव्हा क्लिक करतो आपण, तेव्हा एक पेज ओपन होईल, जसं की आता पेज ओपन झालं होतं ते. बरोबर, यामध्ये पहिला ऑप्शन निवडला आपण, त्यानंतर सबमिट वरती क्लिक केलेला आहे आणि आलेला आहे रजिस्ट्रेशन फॉर्म. आता यामध्ये कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागतील, हे तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगतोय. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, आणि महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय आणि जमत नाही ऑनलाईन करण्यासाठी, तर तुम्ही बिंदास्त डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला जाईल व्हॉट्सअपचा त्यावरती मेसेज किंवा कॉल करू शकता. तुम्हाला त्याची नोंदणी करून मिळेल मित्रांनो. महाराष्ट्रात कुठेही असाल त्याची नोंदणी तुम्हाला करून मिळेल. सुरुवातीला बघा, ऍप्लिकंटचं फुल नाव टाकायचंय. चलो ABCD समथिंग टाकलंय आपण. इथे मोबाईल नंबर टाकायचा मित्रांनो. बघा, आपण काहीतरी समथिंग आकडे टाकतोय. यानंतर इथे जन्मतारीख टाकायची, तुमच्या मनाने तुम्ही टाकू शकता. जन्मतारीख जी पण आहे ती जन्मतारीख तुम्हाला टाकायची मित्रांनो. चलो, अंदाजे टाकलेले आहे. इथे मेल फिमेल जे असेल ते टाकायचे. इथे जो ऍप्लिकेशन करतोय त्याच्या फादर मदर किंवा गार्डियन, म्हणजे अपंगत्व आहे म्हणल्यानंतर त्याचा कोणतरी सांभाळ करतंय, तर यामध्ये कोण सांभाळ करतंय त्या हिशोबाने इथे नाव टाकायचे आहेत. फादर असतील तर फादरचं नाव टाकायचे, वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर, फोटोग्राफ आणि सिग्नेचर. बरोबर, आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर कोणाचे टाकायचे, जो ऍप्लिकंट जो अपंग व्यक्ती आहे त्या व्यक्तीचेच टाकायचे आहेत मित्रांनो. फोटो टाकताना काळजी घ्यायची, फोटो हा 5 ते 100 KB पर्यंतच असायला पाहिजे, आणि सही जी आहे सहीचा फोटो तो 3 ते 30 KB पर्यंतच असायला पाहिजे मित्रांनो. बरोबर, यानंतर इथे आहे खाली प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड. इथे काय करायचंय, आधार कार्ड आहे तर येस करायचं आपल्याला. आपला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा मित्रांनो. आधार नंबर टाकल्यानंतर इथे या बॉक्स मध्ये क्लिक करायचंय. इथे तुमचा प्रूफ आधार कार्ड आहे, तिथे तुमचं जे पण आयडेंटिटी आहे ते आपल्याला काय करायचं, तिथे निवडायचं आहे आणि आपल्याला ते अपलोड करायचं आहे. आता त्याची साईज बघा, 10 KB ते 500 KB मध्ये कुठेही असेल, त्यामध्ये फोटो PDF तुम्ही काहीही अपलोड करू शकता मित्रांनो. बरोबर, आता त्यांनी विचारलंय की इज द रेसिडेन्शियल ऍड्रेस ऍज पर आधार कार्ड, म्हणजे तुमचा जो राहण्याचं ठिकाण आहे ते आधार कार्ड नुसार आहे का. येस असेल तर येस, नो असेल तर नो. म्हणजे आधार कार्ड जर दुसऱ्या ऍड्रेसवरती असेल आणि तुम्ही राहता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी, तर तुम्हाला खाली जो करंट ऍड्रेस आहे, म्हणजे आताचा जो पत्ता आहे तो टाकण्यासाठी तिथे ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये तुम्ही खूप सारे ऑप्शन्स निवडू शकता. राशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, खूप साऱ्या गोष्टी आहेत. यामध्ये तुम्ही एवढे सगळे डॉक्युमेंट्स, गॅस कनेक्शन बिल असेल, वॉटर बिल असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, आता सध्याच्या पत्त्याचा तो जोडू शकता. आणि जर तुमचा आधार कार्डचा पत्ता आणि राहण्याचा पत्ता सेम असेल तर इथे येस करायचंय. इथे तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे, तर तुमचं राज्य निवडायचं आहे जे असेल ते, त्यानंतर जिल्हा, नंतर तालुका आणि नंतर गाव निवडायला ऑप्शन येणार आहे. यानंतर मित्रांनो इथे पिनकोड टाकायचा आहे. तुमचा जोही पिनकोड असेल तो पिनकोड इथे टाकून घ्यायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट मित्रांनो इथे येतो डिसॅबिलिटी टाईप, म्हणजे तुम्ही अपंगत्व जे आहात ते कशाने अपंगत्व आलेलं आहे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये अपंगत्व आहे तुम्हाला, हे तुम्हाला इथे निवडायचं आहे. ब्लाइंडनेस म्हणजे काय, तुम्हाला डोळ्याने अजिबात दिसत नाहीये. लो विजन म्हणजे कमी दिसतंय. हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे काय, की तुम्हाला ऐकायला कमी येते मित्रांनो. त्यानंतर लोकोमोटर डिसॅबिलिटी म्हणजे तुम्हाला हातपाय हलवणे किंवा कोणत्याही अवयवाची हालचाल करणे यासाठी तुम्हाला त्रास होतोय किंवा हालचाल होत नाहीये. लेप्रोसी क्युअर्ड सेरिब्रल, आता लेप्रोसी क्युअर्ड म्हणजे काय असतो, कुष्ठरोग. त्यानंतर सेरिब्रल पाल्सी म्हणजे काय बोलतात त्याला, की मेंदूचा आजार असेल तुम्हाला. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे मेंदूचा आजार पण थोडासा समजूतदारपणा जो आहे तो कमी असायला त्याला बोलतात. मेंटल इलनेस म्हणजे काय, की तुम्ही थोडंसं मेंटली स्टेबल नाहीयेत. मस्क्युलर तुमच्या, आता हे खालचे जे आहेत यामध्ये थोडेफार माहिती तुम्हाला ऑनलाईन सर्च करावं लागेल, किंवा तुम्हाला जो आजार आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी त्या गोष्टीचा अर्थ सांगून तुम्हाला तिथे प्रोसीड करता येईल आपल्याला. बरोबर, यानंतर
तुम्हाला डिसॅबिलिटी कशामुळे झाली, म्हणजे काय तुम्ही अपंगत्व जे आलंय तुम्हाला ते कशामुळे आलंय, ऍक्सिडेंटल आहे, एखाद्या आजारामुळे आलंय, हेरिडेटरी म्हणजे काय तुमचं जे आपण बोलतो अनुवांशिक आहे, इन्फेक्शन झालंय किंवा गोळ्यामुळे झालंय, यापैकी ज्याच्यामुळे झालं असेल ते तुम्ही इथे निवडू शकता मित्रांनो. त्यानंतर इथे खाली प्रश्न विचारला त्यांनी, तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे का तुमची, येस असेल तर येस, नो असेल तर नो करायचंय. आणि तुम्हाला हॉस्पिटल नेम तुम्ही जेव्हा वरती इथे तुमचा जिल्हा तालुका वगैरे निवडणार आहात तेव्हा तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलला व्हिजिट करावी लागेल हे तुम्हाला इथे दिलं जाईल आणि ते तिथं हॉस्पिटल सिलेक्ट करायचं आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर मित्रांनो याच्यावरती क्लिक करून आपण जेव्हा सबमिट वरती क्लिक करतो, सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रिसिप्ट डाउनलोड होते मित्रांनो. तर ती रिसिप्ट ऍप्लिकेशनची रिसिप्ट काय असेल ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे आहे रिसिप्ट, बरोबर. ही आहे रिसिप्ट मित्रांनो. यामध्ये तुमचा एनरोलमेंट नंबर असेल, नेम अँड ऍड्रेस असेल, त्यानंतर मोबाईल नंबर दिला असेल. आता इथे कुठे बार्शी रोडला, आता बीड जिल्ह्यातील आहेत म्हणून त्यांना बार्शी रोडला व्हिजिट करायची आहे मित्रांनो, बरोबर. त्यानंतर मित्रांनो दुसरं दाखवतो मी तुम्हाला. पर्सन विथ डिसॅबिलिटी रजिस्ट्रेशनची पावती अशा प्रकारे निघणार आहे मित्रांनो. यामध्ये एनरोलमेंट नंबर असेल, तारीख आहे आजची, त्यानंतर नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, सर्व गोष्टी इथे असणार आहेत, तुमचा पत्ता वगैरे सर्व गोष्टी इथे असणार आहेत. हे घेऊन तुम्हाला हॉस्पिटलला व्हिजिट करायचे मित्रांनो. हॉस्पिटल व्हिजिट झाल्यानंतर स्टेप बाय स्टेपने तुमचं UDID कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो, बरोबर. या व्यतिरिक्त जर कोणाला मदत पाहिजे असेल, महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता, तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल. धन्यवाद मित्रांनो.